पावसाची एक मोठी बातमी आपण बघूया। राजस्थानच्या जोधपूरमध्ये पावसाचा अक्षरशः कहर बघायला मिळालेला आहे। जोधपूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं आणि रस्त्यावरून पाण्याचे मोठे प्रवाह वाहत असल्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। आपण जोधपूरमधली काही दृश्य बघतोय। राजस्थानच्या जोधपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसानंतर या सगळ्या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रवाह वाहू लागले। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे गृहोपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे, वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। तर इकडे गुजरातच्या सांबरकांठामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आणि अशामध्येच हिम्मतनगरमधील सायबापूर या गावामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहून गेलाय आणि साबरमती नदी दुथडी भरून वाहते। अशामध्येच नदीत वाळू भरण्यासाठी हा ट्रॅक्टर गेलेला होता, मात्र पाण्याचा प्रवाह हा वाढला आणि त्यामुळे ट्रॅक्टर वाहून गेलाय। त्यामुळे कुणीही नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। तर गुजरातच्या पाटण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे हरित शहरामध्ये मुसळधार पावसामुळे हस्तिनापूर रो हाऊस सोसायटीतील या सगळ्या घरांना बेटाचं स्वरूप आलेलं होतं। गुडघाभर पाणी साचलं आणि रहिवाशांना प्रचंड हाल सोसावे लागले। पाऊस थांबल्यानंतर सुद्धा अनेक घरांमधून अजून सुद्धा पाणी ओसरलेलं नाहीये, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। इकडे वापीजवळ मोराई परिसरामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात यश आलंय। पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी या व्यक्तीने विजेच्या खांबाला पकडलं होतं। पोलिसांनी या व्यक्तीची सुटका करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। गुजरातच्या बरोबरीने आसामला सुद्धा पुराचा फटका बसलेला आहे। आसाममध्ये पुरामुळे 62 जणांचा मृत्यू झालाय। शिवासागर, जोरहाटसह या सगळ्या भागांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। या पुराचा जवळपास 7 लाख लोकांना फटका बसला। आसाममध्ये पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी सुद्धा पाण्याचा वेढा अजून सुद्धा कायम आहे, त्यामुळे नागरिकांच्या समस्या कायम आहेत। या भागातील नागरिक अन्न, पाणी आणि विजेसारख्या सुविधांपासून वंचित आहेत। रामबनमधील चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते। डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचं सत्र अजून सुद्धा सुरू आहे। महामार्गावरती लहान वाहनांची ये-जा ही पूर्ववत झाली असली तरी सुद्धा मोठे ट्रक किंवा बसेस यांची वाहतूक अजून सुद्धा बंद आहे। गुजरातच्या सुरेंद्रनगरच्या चोटीला थान रोडवरती कार नदीमध्ये कोसळली आणि अपघात झाला। या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झालाय। झरिया महादेवाचं दर्शन घेऊन कारने परतत असताना हा अपघात झाला। तर गुजरातच्या बरवालामध्ये उतावली नदीच्या पाण्यामध्ये रिक्षासह चालक सुद्धा वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर जेसीबीच्या सहाय्याने रिक्षा पाण्यातून बाहेर काढण्यात आली, मात्र रिक्षा चालकाचा अद्याप शोध लागलेला नाही आणि प्रशासनाकडून अजून सुद्धा शोध मोहीम सुरू आहे।